हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून वेगवेगळ्या समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रातली काही समाजकंटक मंडळी करत आहेत आणि हे काय 50 पेक्षा जास्त उदाहरणं महाराष्ट्रात झालेले आहेत। मला एकच मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे, गृह विभाग नक्की तुमचा काय काम करतोय? चिखला गावामध्ये जी मोडस ऑपरेंडिटी होती तीच मोडस ऑपरेंडिटी भूमपरांड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या नावानं जो चौक आहे तिथली मोडस ऑपरेंडिटी होती आणि तीच मोडस ऑपरेंडिटी सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगावमध्ये धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या आराध्य दैवत असणाऱ्या खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय। हा पुतळा बसवणाऱ्यांचा नक्की हेतू काय? मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं आव्हान आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि या पुतळा बसवणाऱ्यांना, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसाच्या 12 वाजता वाजत गाजत या ना। तुम्हाला रात्री अपरात्री लपून छपून का पुतळा बसवताय तुम्ही? आमच्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करताय का तुम्ही? बरं, पुतळा बसवलाय, इथं लाखोनं जनसमुदाय या यात्रेला येतो, आमचा भोळा बाबडा धनगर समाज इथं मोठ्या संख्येनं मोठ्या श्रद्धेनं येतो, मग धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? कोण तो आवारे नावाचा माणूस, त्याचं नाव घेणं एवढाही तो मोठा नाही, त्याला माझं सांगणं आहे हा येडा धनगर आहे, या धनगराच्या जर नादाला लागला तर तुमचं काय हाल होईल याचं एकदा तुमच्या ज्येष्ठ मंडळींकडून सल्ला घेऊन आमच्या नादाला लागा। आणि मुळात या गावच्या ग्रामस्थांनी आणि पोलीस प्रशासनाने हा वाद मिटवलेला होता, पण जातीयवादी आमदार अभिजित पाटील या माणसानं परत हा वाद कसा वाढत राहील यासाठी काम केलं, काडी लावली, हा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला। पण अभिजित पाटील, तुझ्या गावचा आहे त्या गावचेच आम्ही आहोत आणि तुला कल्पना आहे धनगर म्हणजे काय आहे ते, आणि तू आमदार पुढच्या वेळी कसा होतोय ते पण बघतो, आणि आम्ही तर खूप छोटी माणसं आहे पण आमचा देव तुला बघून घेईल। प्रशासनाला एकच सूचना आहे की महाराष्ट्रामध्ये कधी धनगर समाज टार्गेट होतो, कधी आमची आंबेडकरी जनता टार्गेट होती। बघा, त्या दौंड तालुक्यातल्या यवत गावामध्ये नरवीराजा उमाजी नाईकांच्या नावानं कमान होती, ती कमान तिथली मोडलेली। कधी कर्जत चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं चौक असणाऱ्या चौकाचं नासधूस केली जाते। नक्की या लोकांना, या समाजकंटकांना नक्की काय करायचंय? म्हणजे या लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की हे समाज विघातक कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून करतायत, हे आमचं दुर्दैव आहे। आणि मुख्यमंत्री महोदय, या समाजकंटक मंडळींचं एक धोरण आहे की पुतळा बसवल्यावर कोण विरोध करतोय बघू। अरे, आम्ही धनगर समाजाची माणसं आहे, आज आम्ही इथं बसलोय, ज्या कुणी माणसाने आमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा बसवला त्याला आमचं आव्हान आहे, तुझी 1 एकर जमीन आम्हाला दे, त्या जमिनीवरती आम्ही धनगर समाज वर्गणी गोळा करतो आणि एक शिवसृष्टी या गावात आपण उभी करूया। हे गाव 70% धनगर समाजाचं आहे, मग अंजनगाव खेळोबा मंदिराचं प्रवेशद्वार या माणसाने का निवडलं? याच्या खोलामध्ये लवकर मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाने जावं आणि या समाजकंटकांना अटक करावी, नाहीतर अजून पुढच्या वर्षभरामध्ये 100 ते 200 ठिकाणी अशा घटना घडू शकतात। आपण उद्या लाखोंच्या संख्येत धनगर समाजाच्या आवाहन केलेलं आहे, काय करणार? आम्ही इथून उठणार नाही, आम्हाला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही। आम्हाला पोलीस प्रशासनाने गोळ्या घालाव्यात, आता येत असताना सुद्धा, आता आम्ही अंजनगावला पोचायच्या अगोदर उपळाई गावामध्ये आमच्या गाड्या अडवल्या, यांना पोलीस डिपार्टमेंटची भीती नाही। मुख्यमंत्री महोदय, या समाजकंटकांनी सोलापूरच्या कलेक्टरची गाडी उलटवून टाकली, पोलीस डिपार्टमेंटवरती हल्ले करतायत। आम्ही आता आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं, आमच्या सगळ्या वीर मंडळींचं, पुजारी मंडळींना जर काही झालं तर याची जबाबदारी, याची जिम्मेदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर राहील। आम्हाला न्याय, आम्हाला आता या मंदिरात जात असताना आम्हाला प्रवेशद्वार सुद्धा उरलेलं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, शिवसृष्टी उभी करा, आमचा विरोध असायचं काहीच काम नाही, पण हजारो वर्षापासून, शेकडो वर्षापासून आमचं जे दैवत आहे त्या दैवताची विटंबना तुम्ही करताय।
आमचं म्हणणं एकच आहे, आमच्या दैवताचं आमचं प्रवेशद्वार मोकळं करा. याच गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभी करा. आणि अभिजित पाटील आमची जागा सोडा. मंदिरावर दगडफेक केली या मंडळींनी, त्यांना अटक करा. आणि या घटना वारंवार घडतायत. महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडतंय. मुख्यमंत्री महोदय लवकर लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही मंडळी या जागेवरून उठणार नाही.